हॅलो स्टुडंट, इनडेफिनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर मधले आपण मागच्या तासाला 3.3 एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो पूर्ण केला होता, ज्याच्यामध्ये जे एक्झाम्पल होते ते होते इंटिग्रेशन बाय पार्ट्सशी रिलेटेड. आणि क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो बोर्डाने डिलीट केलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड जे फॉर्म्युलेज आहेत आणि त्या फॉर्म्युल्यांचा जो थेरम आहे, म्हणजे ते फॉर्म्युले कसे आले, कुठून आले, ह्याच्याशी रिलेटेड जे ते फॉर्म्युल्याचं सोल्युशन आहे ते सोल्युशन मात्र बोर्डाने ठेवलेलं आहे. हे जे सोल्युशन आहे ते 4 मार्कांसाठी विचारलं जातं दरवर्षी. या सोल्युशन मधले 3 जे फॉर्म्युलेज आहेत, 3च फॉर्म्युले बेसिकली, हे 3 पैकी एक तरी फॉर्म्युला हा दरवर्षी विचारला जातो. याच्यावरचे बेस असलेले क्वेश्चन मात्र डिलीट केलेले बोर्डाने. आणि नंतर वेगळी एक कन्सेप्ट आहे जी क्वेश्चन नंबर 3 साठी आपल्याला नंतर बघायची आहे. हे जे फॉर्म्युलेज आहेत हे फॉर्म्युले आता आपण बघणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ द टाइप. कुठल्या टाइपचे इंटिग्रेशन आहे हे? तर इंटिग्रेशन मधल्या ज्या टर्म्स आहेत त्या जर ऑब्झर्व केल्या तर सगळ्या टर्म्स रूट मधल्या आहेत. पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची, फक्त टर्म रूट मध्ये असली पाहिजे. रूट मधल्या टर्मसाठी हे फॉर्म्युलेज आहेत. आणि व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल, कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल हे दोन्ही स्क्वेअरच्या फॉर्म मध्येच दिसतात. मग त्यांचं कॉम्बिनेशन बघा, आयदर ती प्लस साइन असेल किंवा मायनस साइन असेल, किंवा जर मायनस असेल तर तो मायनस व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये सुद्धा ती टर्म निगेटिव्ह असेल. अशा पद्धतीचे हे 3 जे फॉर्म्युलेज आहेत यांचं जे प्रूफ आहे ते प्रूफ आता आपण बघणार आहोत. यामधला फॉर्म्युला जर पहिला बघितला, ते टर्म्स नेहमी पाठ करायला एकदम सोपे आहेत. ह्या टर्म्स x/2 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 म्हणजे पहिल्या टर्मची व्हॅल्यू नेहमी व्हेरिएबल अपॉन 2 अशाच पद्धतीने दिसते आपल्याला. नंतर रूटची जी टर्म आहे तिन्ही फॉर्म्युल्यांमध्ये जो गिव्हन पॅटर्न आहे त्या गिव्हन पॅटर्नचीच व्हॅल्यू इथे दिसेल. कुठलाही पॅटर्न असू दे गिव्हन, तोच इथे तुम्हाला दिसेल. जे पहिली टर्म तर एकदम सोपी आहे लक्षात ठेवायला, व्हेरिएबल अपॉन 2 करायचं आणि जी रूट मध्ये टर्म असेल ती रूट मधली टर्म आहे तशी आपल्याला कन्सिडर करायची. आता पहिल्या प्रॉब्लेमसाठी किंवा पहिल्या फॉर्म्युल्यासाठी बघूयात. इथे जर प्लस साइन असेल तर इथे प्लस साइन असेल, व्हेरिएबल अगोदर आणि कॉन्स्टंट नंतर, प्लस मध्ये इंटरचेंज चालतं. पण पॉझिटिव्ह जेव्हा टर्म असेल तर मध्ये साइन जी आहे ती पॉझिटिव्ह येईल, आणि व्हेरिएबल अगोदर आणि कॉन्स्टंट नंतर असे जर टर्म असेल तर मात्र ती टर्म निगेटिव्ह जाईल. ह्याच्या उलट जर व्हॅल्यू जी आहे ती व्हेरिएबलची निगेटिव्ह फॉर्म मध्ये जेव्हा असेल तेव्हा इथे मात्र प्लस साइन तुम्हाला देण्यात येतील. परत दुसरी टर्म जर ऑब्झर्व केली तर दुसऱ्या टर्मचा कोइफिशियंट, हा कोइफिशियंट a² अपॉन 2, इथे हा a² असतो, हा a² अपॉन 2 करायचं. जे पहिल्या टर्मला फक्त व्हेरिएबल सिंगल फॉर्म मध्ये आहे आणि दुसऱ्या टर्मसाठी जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे a² अपॉन 2 a² अपॉन 2 या पद्धतीने. आता पहिल्या टर्मची जी व्हॅल्यू आहे आणि दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू आहे, व्हेरिएबल ऍडिशनच्या फॉर्म मध्ये असेल किंवा व्हेरिएबल अगोदर आणि कॉन्स्टंट नंतर असं जर सबट्रॅक्शन असेल तर दोन्ही फॉर्म्युले लॉगचे दिसतात तुम्हाला. आणि ही जी लॉगची टर्म आहे या अगोदरच्या फॉर्म्युल्यांमध्ये झालेली आपल्याला तीच टर्म, लॉग ऑफ एक्स प्लस रूट मध्ये जे असेल ते आपण लिहितो, लॉग ऑफ एक्स प्लस रूट मध्ये जी टर्म आहे तीच आपण लिहितो. हा फॉर्म्युला या अगोदरच्या आपल्या फॉर्म्युलांच्या सेटमध्ये ऑलरेडी आपण बघितलेला आहे. तीच टर्म इथे रिपीट झालेली दिसते. यम हा सुद्धा फॉर्म्युला आपण फॉर्म्युलांच्या सेटमध्ये बघितलाय. साइन इनव्हर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, जेव्हा एक्स निगेटिव्ह असतो तेव्हा व्हॅल्यू येते साइन इनव्हर्सच्या फॉर्म मधली. त्यामुळे हे जे 2 फॉर्म्युलेज आहेत त्यातला मी पहिला फॉर्म्युला सॉल्व्ह करून देते. जसा पहिला आपण करणार सिमिलर वेनी दुसरा करायचा आहे, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये फरक नाहीये. व्हॅल्यू त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करत न्यायच्या, ऑटोमॅटिक जे चेंजेस आहेत ते चेंजेस होत जातील आणि तुम्हाला सुटेबल टर्म त्याची मिळत जाईल. त्यामुळे पहिला आणि दुसरा जो आहे तो एकसारखाच आहे, त्याचं प्रूफ एकसारखाच आहे, पण टर्म मात्र थोडीशी बघायची, त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. पहिला आणि मी तिसरा सॉल्व्ह करून देते, मधला जो दुसरा आहे तो तुम्ही करू शकाल जर पहिला लक्षात आला तुम्हाला तर.
त्यामुळे आता आपण पहिला जो फॉर्म्युला आहे त्याच्याकडे लक्ष देऊया आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इंटिग्रेशनची जी कॅल्क्युलेट करायची आहे त्याला इंटिग्रेशन आय ने इंडिकेट करूया. म्हणजे लेफ्ट हँड जो आहे याचा, सो लेफ्ट हँडची व्हॅल्यू इंटिग्रेशन आय ने इंडिकेट करूया. therefore I is equal to integration square root of x square plus a square into dx. ह्या प्रॉब्लेमला किंवा ह्या फॉर्म्युल्यांना सॉल्व्ह करण्यासाठी नेहमी इंटिग्रेशन बाय पार्टचाच यूज आपण करणार आहोत. म्हणजे तिन्ही पैकी कुठला जरी आपल्याला विचारला गेला तरी फॉर्म्युला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्टचाच यूज करायचा आहे. आणि इंटिग्रेशन बाय पार्टचा यूज करत असताना काल आपण लॉगचे एक्झाम्पल बघितले. त्या एक्झाम्पल मध्ये जेव्हा लॉगची टर्म असते तेव्हा आपण जो अब्सेंट वन असतो त्याला प्रेझेंट दाखवतो आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करतो. सेम टेक्निक या टर्म साठी सुद्धा आपण यूज करणार आहोत. जी टर्म आहे ती इंटू वन घ्यायचा आणि हा वन नंतरच घ्यायचा. दोन्ही टर्म अल्जेब्राईकच आहेत तरीही इथे वन मध्ये ती टर्म एक्सप्रेस करायची आणि आपला u इंटू व्ही चा जो फॉर्म्युला आहे तो आता आपण लिहिणार आहोत आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता हा जो फर्स्ट आहे तो कंपोजिट फॉर्म मध्ये असल्यामुळे मी डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्सच्या फॉर्म मध्ये लिहिते. ज्यांना लक्षात येतं त्यांनी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला तरी चालतो. इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डीएक्स. म्हणजे ही जी स्टेप आता मी लिहिलेली आहे ह्या स्टेपला नाही लिहिलं तरी चालेल पण पुढची स्टेप व्यवस्थित आली पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स व्हॅल्यू वनचं इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह रूट साठी सुरुवातीला येईल. रूटचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय, 1/2 स्क्वेअर रूट ऑफ टर्म एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचाच डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कारण ए स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 0 येईल. डिफरन्शिएट आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे स्क्वेअर साठी जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे तो घेतला. इथे टर्म जी आहे ती इंटिग्रेट करा, एक्स येईल त्याची व्हॅल्यू इंटू हा जो डीएक्स आहे तो इथे कम्प्लीट केला. हा जो 2 आहे त्याला हा 2 कॅन्सल होईल आणि हा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहून काढायचा. ही स्टेप ऑप्शनल आहे पण ही कंपल्सरी करायची आहे तुम्हाला. नंतरची जी व्हॅल्यू आहे ती अशी दिसेल. कन्व्हिनियंट साठी हा एक्स अगोदर लिहिते मी. मायनस इंटिग्रेशन एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डीएक्स. आणि ह्या टाइपचे एक्झाम्पल या अगोदर आपण सॉल्व्ह केलेले आहेत. हे एक्झाम्पल सॉल्व्ह कसे करायचे, तर जसा डिनॉमिनेटर आहे तसा न्यूमरेटर तयार करायचा आणि हे करण्यासाठी आपल्याला ए स्क्वेअरची ऍडजस्टमेंट करावी लागेल. ती ऍडजस्टमेंट ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करून आपण करणार आहोत. ऍड अँड सबस्ट्रॅक्ट ए स्क्वेअर ऑन दिस न्यूमरेटर. सो फर्स्ट टर्म ऍज इट इज. सेकंड टर्म साठी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, कन्व्हिनियंट साठी ब्रॅकेट मायनस ए स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डीएक्स. आता हा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर पहिल्या टर्म साठी आणि दुसऱ्या टर्म साठी सेपरेट तयार करून घेऊया. सो बाय सेपरेटिंग द डिनॉमिनेटर, हे मी खोडते थोडस. सो वी गेट आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस डिनॉमिनेटर सेपरेट आणि इंटिग्रेशन पण सेपरेट करूया. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डीएक्स. इंटिग्रेशन ए स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पाहिजे तर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डीएक्स. मायनस मायनस इथे प्लस व्हायला पाहिजे. सो मायनस मायनस प्लस, कारण ही टर्म निगेटिव्ह आहे, इथे गेला की ते पॉझिटिव्ह होईल. आता सिम्प्लिफिकेशन करूया. हा रूट एक रूट कॅन्सल होईल आणि न्यूमरेटरला फक्त एक रूटचा फॉर्म शिल्लक राहील. इथे ए स्क्वेअर जो आहे तो कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येईल. सो रिराईट करूया टर्म एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सिम्प्लिफिकेशन
सो एकच रूट शिल्लक राहिला न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला 1 आलं, प्लस ए स्क्वेअर कॉन्स्टंट इंटिग्रेशन साइनच्या बाहेर, आणि ही जी टर्म राहिली आहे 3 नंबरची, त्याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला हाच आहे. त्यामुळे या अगोदर आपण हा फॉर्म्युला बघितलाय, 1/√x² + a². जर व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू येते लॉग ऑफ x + रूट जो काही असेल तो ऍज इट इज. आणि इथे टर्म बघितली तर इंटिग्रेशनची टर्म रिपीट फॉर्म मध्ये झाली आहे. सो रिपीट फॉर्म मधली जी टर्म आहे ती मागे पण आपण केलं होतं, ती इंटिग्रेशन आय ने इंडिकेट करायची आहे. तीच आता रिपीट झाल्यामुळे इंटिग्रेशन आय ने रिप्लेस होईल. x² + a² + i + a². आणि ह्याच्यासाठी फॉर्म्युला जो इंटिग्रेशनचा आहे तो लिहायचा लॉग ऑफ x + √x² + a². आणि सगळं झाल्यामुळे कॉन्स्टंट c लिहिलं तरी चालेल, नंतर लिहिलं तरी चालेल शेवटी. आता हा जो सॉरी इथे मायनस पाहिजे होतं, हा जो i आहे तो इकडे शिफ्ट करा, i + i होईल, i + i 2i च्या फॉर्म मध्ये तुम्हाला लिहिता येईल. हा इकडे i जो आहे तो इकडे शिफ्ट केला की i + i बिकम 2i. उरलेली पहिली आणि तिसऱ्या नंबरची व्हॅल्यू आहे तशीच लिहून काढायची. x² + a² + a² log of x + √x² + a² + c. आणि हा जो 2 आहे तो थ्रू आउट आता आपण डिवाइड करणार आहोत. कॉन्स्टंटला नाही केला तरी चालेल, म्हणून कॉन्स्टंट शेवटी या केसमध्ये लिहिला तरी चालतो, पण आता आपण थ्रू आउट जो 2 आहे तो डिवाइड करून घेऊया. सो इथे 2 गेट कॅन्सल, इथे येईल x/2, इथे टर्म येईल a²/2, आणि शेवटी येईल c/2. आणि c/2 जो आहे तो c मध्येच आपण, कारण कॉन्स्टंट अपॉन सम कॉन्स्टंट इज अगेन कॉन्स्टंट, म्हणूनच तो c ने इंडिकेट केला तरी चालेल. आणि हीच टर्म आपल्याला पाहिजे ती जी आहे इकडे राईट हँड साइड मध्ये, आणि हेच आपला आन्सर असेल. सो हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण u × v चा जो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा यूज केला. डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं, सिम्प्लिफिकेशन करायचं, आणि त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल. मग जे 2 नंबरचं एक्झाम्पल आहे किंवा 2 नंबरचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये फक्त इथे मायनस साइन आहे, बदलत काहीच नाही. म्हणजे हे हाच प्रॉब्लेम सेम वेनीच तसाच राहतो, बदलणार फक्त काय इथे साइन बदलते, बाकी कन्सिडरेशन वगैरे, कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तर 0च होणार आहे, त्यामुळे इथे व्हॅल्यू ही ऍज इट इज राहील. ही टर्म परत निगेटिव्ह होईल, ही टर्म निगेटिव्ह, ही टर्म निगेटिव्ह, खाली डिनॉमिनेटर म्हणजे जिथे जिथे साइन आहे प्लस तिथे तिथे मी फक्त मायनस साइन, त्या ब्रॅकेट मधली जी साइन आहे त्याच्यानेच टर्म. असं करत करत कुठपर्यंत येणार आहे हे एक्झाम्पल, इथे मायनस येईल, इथे मायनस साइन जी आहे ती ऍज इट इज राहील, टर्म मायनसला प्लस असे आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ही जी टर्म आहे ती ऍज इट इज राहील. थांबा चेक करते, हा प्लस होईल. मगाशीचा फॉर्म्युला मग चुकलाय का, थांबा चेक करते मी, फॉर्म्युला बरोबर लिहून दिलाय का मी तुम्हाला. बरोबर दिलेलं आहे. सो काय चुकतंय आता मला ते बघू देत. डेरिव्हेटिव्ह, अच्छा हा इथे चुकलं. ही जी टर्म आहे ती मायनस प्लस a² + a² जो आहे तो मायनस अगोदर लागेल म्हणून ऍडजस्टमेंट अशी करून घेतली की मग जी साइन आहे इथे प्लस मायनस होईल आणि इथे प्लस पण मायनस होईल. म्हणजे ही जी साइन आहे ती आता इथे बदलेल मायनसच्या फॉर्म मध्ये. बाकी जे टर्म ज्या आहेत त्या सगळ्या आहेत तशाच राहतील. ही शेवटची आन्सर व्हॅल्यू मायनस येईल, मायनस मायनस मायनस. सेम सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला, कुठेच काही टर्म ज्या आहेत त्या बदलायच्या नाही आहेत. असं सोल्युशन सॉल्व्ह करायचं. फक्त व्हॅल्यू जी आहे ती बघताना
इथे ऍड आणि सबस्ट्रॅक्ट ए स्क्वेअर केलंय, सबस्ट्रॅक्ट अगोदर लागेल कारण इथे सबस्ट्रॅक्शनची टर्म आहे, म्हणून ऍड नंतर करायचं. एवढंच चेंज केला की हा प्रॉब्लेम जो आहे किंवा हा फॉर्म्युला जो आहे तो सिम्प्लिफाय होईल. हा 2 नंबरचा, हा 2 नंबरचा आणि हा 1 नंबरचा, फरक काहीच नाहीये. सेम कॅल्क्युलेशन करत नाही, सेम पद्धतीनेच होईल. फक्त व्हॅल्यू जी आहे ती इथे प्लस साइन येते जर इथे टर्म पॉझिटिव्ह असेल तर, आणि इथे जर टर्म निगेटिव्ह असेल तर मधली जे साइन आहे ती निगेटिव्ह येईल. बाकीचा फॉर्म्युला वगैरे जे काही असेल ते लक्षात आलं असेल. त्या पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्ही आता सॉल्व्ह करा नंतर. नेक्स्ट जो तिसऱ्या नंबरचा फॉर्म्युला आहे तो घेऊया, आणि त्याच्यामध्ये ही जी साइन आहे ती निगेटिव्ह असली तरी व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल जो आहे तो निगेटिव्ह फॉर्म मध्ये. ह्या एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल पॉझिटिव्ह होते दोन्ही केसमध्ये. व्हेरिएबल जर निगेटिव्ह असेल म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर फॉर्म्युला येईल एक्स बाय 2 स्क्वेअर रूट ॲज इट इज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट अपॉन 2 म्हणजे ए स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. सेम टेक्निकनी सॉल्व्ह करायचं. जसं एक्झाम्पल आपण हे मागचं सॉल्व्ह केलं, पहिला आय सपोज करा आणि सिम्प्लिफिकेशन करत असताना जो 1 अब्सेंट आहे तो 1 प्रेझेंट करायचा, जेणेकरून आपल्याला u इंटू व्ही चा जो फॉर्म्युला आहे तो u इंटू व्ही चा फॉर्म्युला आता इंटिग्रेशन साठी अप्लाय करता येईल. सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड 1 चे इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता ह्या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह जो आहे तो व्यवस्थित घ्यायचा, म्हणून मगाशी घेतलं तसंच मी स्टेप लिहून काढेल. इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू dx. आता सिम्प्लिफिकेशन करूया. इंटिग्रेशन मधला जो डेरिव्हेटिव्ह आहे तो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. 1 चे इंटिग्रेशन माहिती आपल्याला, त्याचा फॉर्म्युला नुसार जी व्हॅल्यू येते ती येते x मायनस डेरिव्हेटिव्ह रूट साठी सुरुवातीला येईल. सो सुरुवातीला रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि आता आपल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शन नीट ऑब्झर्व करा. फंक्शन मधली पहिली व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणून कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. नंतरची टर्म मायनस आहे त्यामुळे मायनस साइन इथे येईल, आणि एक्स स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे तो येईल 2x. सो मायनस साइन असल्यामुळे व्यवस्थित करायचं. इंटू हा जो x आहे तो येईल, इंटू हा dx जो आहे तो लिहिला. मगाशी केलं तसंच ह्या 2 ला हा जो 2 आहे तो टोटली कॅन्सल करायचा. तो कॅन्सल झाला की आपली जी व्हॅल्यू शिल्लक राहिली आहे ती लिहून काढायची इंटू एक्स. पुढच्या स्टेपला मी तो एक्स पुढे घेते. इंटिग्रेशन इथे टर्म काय होईल, मायनस एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. मागच्या फॉर्म्युल्यामध्ये पण आपण खालच्या टर्म सारखी वरची टर्म ऍडजस्ट केली होती. आपल्याला तेच ऍडजस्टमेंट इथे लागणार आहे. फक्त टर्म कशी लागणार आहे, पॉझिटिव्ह ए स्क्वेअर अगोदर, म्हणजे मी ऍड आणि सबस्ट्रॅक्ट अशा पद्धतीने इथे करू शकते. ऍड ए स्क्वेअर अँड सबस्ट्रॅक्ट ए स्क्वेअर. ती ऍडजस्टमेंट आता आपण करून घेणार आहोत न्यूमरेटर साठी. एक्स अगोदर लिहिते. सो एक्स स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ऍड झाला हा, आणि हा सबस्ट्रॅक्ट झाला, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. कन्व्हिनियंट साठी परत पहिल्या 2 टर्मला ब्रॅकेट घालायचा, जेणेकरून आपल्याला इंटिग्रेशन जे आहे ते सेपरेट करता येतं पहिल्या टर्म साठी आणि दुसऱ्या टर्म साठी. सो इंटिग्रेशन सेपरेट करूया. फर्स्ट टर्मचे व्हॅल्यू येईल ॲज इट इज, सेकंड टर्म मायनस होईल कारण मायनस साइन आहे, इथे फक्त प्लस दिसेल. सो मायनस इंटिग्रेशन सेपरेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. इथे मायनस मायनस प्लस होईल. इंटिग्रेशन सेपरेट ए स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx.
इंटू dx. आता सिम्प्लिफिकेशन जसं मगाशी केलं होतं तीच टेक्निक. इथे एक रूट कॅन्सल होईल म्हणजे वर्ग न्यूमरेटरला एक रूटचा जो फॉर्म आहे तो शिल्लक राहील. इथे कॉन्स्टंट जो आहे ए स्क्वेअर तो इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येईल आणि नंतर जो सुटेबल फॉर्म्युला आहे आपण तो घेणार आहोत. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx plus a square into integration of 1 upon square root of a square minus x square into dx. ही जी टर्म आहे त्याच्यामध्ये जी मिडल व्हॅल्यू आहे ती मिडल व्हॅल्यू परत इंटिग्रेशन आय ची जी व्हॅल्यू आहे त्या इंटिग्रेशन आयच्या व्हॅल्यूने ही टर्म रिप्लेस करायची. सो मिडल टर्म रिप्लेस होईल इंटिग्रेशन आय आणि ही जी थर्ड नंबरची टर्म आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बेसिक फॉर्म्युला आहे आपला ज्याची व्हॅल्यू येते साइन इनवर्स एक्स अपॉन ए. ती व्हॅल्यू आपण आता घेणार आहोत. स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस आय प्लस ए स्क्वेअर इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. परत एकदा जो आय आहे त्याला शिफ्ट करा. आय प्लस आय होईल. आय प्लस आय बिकेम 2i. उरलेली व्हॅल्यू जी राईट हँड साइडला आहे त्या दोन टर्म्स राहील ए स्क्वेअर साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. आणि आता थ्रू आउट 2 नी टर्म डिवाइड करून घ्यायची. सो पहिल्यांदा 2 नी डिवाइड झालं की हे होईल आय. इथे एक्स बाय 2 होईल. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 होईल साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए आणि इथे सी बाय 2 होईल पण कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट इज अगेन कॉन्स्टंट. त्यामुळे हे जे आन्सर आहे राईट हँड साइडचं तेच आन्सर आपल्याला इथे रिक्वायर्ड होतं. सो टेक्निक जर ऑब्झर्व केली ना सेम टेक्निक आहे. कुठलीही तीनही फॉर्म्युल्यापैकी कुठलाही फॉर्म्युला बघितला तर पहिल्यांदा आपल्याला u इंटू व्ही चा जो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे तोच यूज करावा लागतो. नंतर जी आतल्या टर्मची डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जी आहे ती व्यवस्थित मात्र सिम्प्लिफाय करायची. रूटचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ते झालं की सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ऍड आणि सबट्रॅक्ट करावा लागतो ए स्क्वेअर. तो ए स्क्वेअर कसा ऍड पाहिजे कसा सबट्रॅक्ट पाहिजे मात्र तो नीट बघून घ्यायचा. त्या पद्धतीने ऍड आणि सबट्रॅक्ट करायचं जसं कन्व्हिनियंट आपल्याला वाटेल त्या पद्धतीने. ती ऍडजस्टमेंट झाली की नंतरची जी टर्म आहे ती इंटिग्रेशन सेपरेट घ्यायचं. कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये असंच करावं लागतं. इंटिग्रेशन सेपरेट झालं की सेकंड नंबरच्या इंटिग्रेशनला सॉल्व्ह करायचं. एक रूट कॅन्सल होतो आणि थर्ड नंबरच्या इंटिग्रेशन मध्ये जी टर्म आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट जो आहे तो इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येतो. ह्याच्यासाठी फॉर्म्युला जो आहे सुटेबल तो यूज करायचा आणि ह्या टर्मची व्हॅल्यू इंटिग्रेशन आय नी रिप्लेस करायची. हा आय नेहमीच निगेटिव्ह येतो. ते नीट ऑब्झर्व करायचं की व्हॅल्यू निगेटिव्हच आली पाहिजे. तो आय प्लस आय इकडे शिफ्ट झाल्यावर होईल 2i आणि उरलेल्या व्हॅल्यूंना सिम्प्लिफाय करण्यासाठी 2 थ्रू आउट डिवाइड करून घ्यायचा. थ्रू आउट डिवाइड केला की 2 कॅन्सल होतो आणि एकदा का 2 कॅन्सल झाला की मग आपल्याला जे रिक्वायर्ड आन्सर असतं ते रिक्वायर्ड आन्सर मिळत जातं. हे जे 3 फॉर्म्युलेज आहेत त्या 3 फॉर्म्युल्यांपैकी एक फॉर्म्युला हा कंपल्सरी विचारला जातो. त्यामुळे व्यवस्थित त्याला लिहून काढा. व्यवस्थित त्याचं लक्षात घ्या टर्मला टर्म. एक जरी स्टेप चुकली म्हणजे एखाद्याने ही स्टेप चुकवली कुठलीही मधली मी घेतीये रॅन्डमली ही स्टेप चुकवली ना तुम्ही आन्सर खालचं कितीही व्यवस्थित दाखवलं तरी त्याला 0 मार्क्स आहे. कारण तुम्हाला मधलंच कळालं नाही याचा अर्थ तुम्ही आन्सर मॅनिप्युलेट करतायत किंवा आन्सर जबरदस्ती आणतायत असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला स्टेप्स लक्षात येत नाही असं त्याला समजलं जातं आणि जिथून ते चुकलंय त्याला सगळ्याला 0 मार्क्स मिळतात. त्यामुळे एकही स्टेप चुकवू नका. व्यवस्थित मायनस साइन रूट टर्म्स व्हॅल्यूज व्यवस्थित लिहून काढायच्या जेणेकरून जे फुल क्रेडिट आहे त्याचं ते तुम्हाला सहजपणे मिळतं. हे डेफिनेटली क्रेडिट देणारे इंटिग्रेशनचा जो क्वेश्चन आहे तो नेहमीच असतो. म्हणजे मी असं सांगू शकत नाही की मी 10
प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले तुम्हाला आणि त्या 10 पैकी कुठलं येऊ शकतं हे मी डेफिनेटली नाही सांगू शकत, पण हे मात्र मी डेफिनेटली सांगू शकते की ह्या 3 पैकी एक क्वेश्चन हा नेहमी तुम्हाला 4 मार्कांसाठी विचारला जातो. सो व्यवस्थित करा, फॉर्म्युला पाठ करा, ह्याच्यावर बेस असलेली मात्र टर्म जे आहे किंवा जे क्वेश्चन नंबर 2 आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा नाही. तो डिलीट केलेला आहे बोर्डाने, त्यामुळे तो डिलीट असल्यामुळे शिकवला जाणार नाही. क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याच्यासाठी इंटिग्रेशन वेगळ्या टाईपचं लागतं. ते फॉर्म्युला फक्त, त्याचं सोल्युशन नाहीये. तो फॉर्म्युला आपण लक्षात घेणार आहोत आणि क्वेश्चन नंबर 3 इतका सोपा आहे की तुम्हाला तो खूप छान वाटतो, आवडतो पण बऱ्याच जणांना. पण ओळखता येणं महत्वाचं आहे, कारण ओळख जी इंटिग्रेशनची आहे ना की कुठल्या टाईपला कुठल्या टाईपनुसार सॉल्व्ह करायचं हे जर एखाद्याला कळालं ना तर प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतात. सो पुढचा पार्ट आपण पुढच्या तासात